नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे आता मुक्ता आलेली असते नंदिनीला समजवायला, की तुमच्या दोघांचं लग्न 2 दिवसावर आलंय, तरी तुम्ही दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू सुद्धा म्हणालेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथे नंदिनी तिला विचारते, तुला काय वाटतं मुक्ता, अरेंज मॅरेजमध्ये आय लव्ह यू कधी म्हटलं जातं? म्हणजे लग्नाच्या आधी, लग्नाच्या नंतर की हनीमूनच्या नंतर? तेव्हा मुक्ता म्हणत असते, की ह्या गोष्टी आहेत ना, खरं तर ठरवून होतात असं मला वाटत नाही. त्या गोष्टी होत जातात आणि नकळतपणे त्या होतात. त्याच्यानंतरला इकडे आता सागर आलेला असतो पार्थला समजवायला. तो म्हणत असतो, "अरे बाबा, आम्ही दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू नाही म्हणालो, म्हणून काय झालं? म्हणजे पाऊस पडला तर भजी खायलाच हवी असं काही नसतं रे. मला असं वाटतं, की निदान तू नंदिनीला भेटलं पाहिजे आणि तिच्याबरोबर बोललं पाहिजे. तुम्ही दोघांनी एकमेकांना तुम्ही आवडता हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे." तेव्हा नंदिनी म्हणत असते, की माझं असं काही नाही आहे गं. म्हणजे आता आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं आहे. 2 दिवसानंतर लग्नसुद्धा आहे. त्याच्यामुळे आय लव्ह यू काय, बोलू नंतर कधीतरी. लग्नानंतर होईलच की प्रेम. तेव्हा मुक्ता म्हणत असते, ते पण बरोबरच आहे. पण तुम्ही दोघांनी एकमेकांजवळ बोललं पाहिजे, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला एक प्रश्न विचारते नंदिनी. नंदिनी, तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे, की पार्थबद्दल तुला काय वाटतं? आता एवढे दिवस झालेत तुम्हाला एकमेकांना भेटून. पार्थ तुला आवडतो का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, पार्थ मला आवडतात. त्याच्यानंतरला सागर म्हणत असतो, की हे बघ पार्थ, मला तुझ्याकडे बघून कळतंय की तुला नंदिनी खूप आवडते. पण हे तिला कळलं पाहिजे ना, तिला कधी सांगणार? जी तुला आवडते तिला कळायला पाहिजे की नको? तेव्हा आता तू एक काम कर, आत्ताच्या आता तुझा मोबाईल घे आणि त्याच्यावरती टाईप कर, की मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे आणि ते नंदिनीला पाठवून दे बरं, सेंड कर. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे पण आता लगेच कशाला? किती उशीर झालाय ना, मी उद्या बोलतो. तेव्हा नंदिनी इकडे आता मुक्ताबरोबर गप्पा मारतच असते. सागर म्हणतो, नाही नाही, आत्ताच्या आत्ता मोबाईल काढ आणि त्याच्यावरती टाईप कर, की नंदिनी मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे आणि सेंड कर. तेव्हा पार्थ म्हणतो, हां ठीक आहे, केलं सेंड. अरे पण मेसेज गेला ना, आता ह्या वेळेला भेटून मी काय बोलणार आहे? तेव्हा सागर म्हणतो, काय बोलायचं आहे म्हणजे जे काही मनामध्ये आहे ना, ते सगळं आज नंदिनीला सांगायचं. हे घे, फुल घे. अरे 2 दिवसाने लग्न होणार आहे, एकमेकांना कळलं तर पाहिजे ना, की तुम्ही दोघेजण एकमेकांवरती किती प्रेम करता ते. तेव्हा नंदिनीने सुद्धा आता ओके पाठवलेलं असतं. ती पार्थला भेटायला तयार झालेली असते. तेव्हा सागर म्हणतो, बघितलंस ना, नंदिनीसुद्धा वाटच बघत होती. अरे प्रत्येक मुलीला आवडतं रे आपल्या होणाऱ्या नवऱ्याने किंवा नवऱ्याने आय लव्ह यू म्हटलेलं, त्यांची तारीफ केलेली सगळ्यांना आवडते. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, मुक्ता, अगं काय तू मला ओके पाठवायला सांगितलंस, आता या वेळेला मी त्यांना भेटून काय बोलू तू सांग बरं. तेव्हा मुक्ता म्हणते, काही ठरवायची गरज नाही आहे. एकमेकांना भेटल्यानंतर तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर जे काही बोलायचं आहे ते बरोबर बोलता येईल. पण तुम्ही आधी भेटलं तर पाहिजे ना. असं विचार करून काही होत नाही गं. गोष्टी ह्या घडत जातात आणि आतासुद्धा तेच होणार आहे. तुम्ही दोघे एकमेकांबरोबर किती छान दिसता, किती छान एकमेकांना ओळखता, किती प्रेम करता, हे कळायला तर हवंच ना गं. त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वसू आत्या. वसू आत्या ही ती व्यक्ती आहे जी माईने जे भाकीत केलं आहे, की तुम्ही आजूबाजूच्या लोकांना जे नाराज केलेलं आहे, जे लोक नाराज झालेत ते लोक विघ्न आणू शकतात. त्याच्यामुळे त्यांना शांत करणं गरजेचं आहे. बाकीचे सगळेजण वसू आत्याला, रम्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वसू आत्या काही शांत होणार आहे का? तिने शांत राहून इथे खूप मोठा काटा काढायचं ठरवलेलं असतं नंदिनीचा. तर इथे दीपक बरोबर वसू आत्याने प्लॅनिंग केलेलं असतं. वसू आत्या म्हणते, दीपक पोचलास ना? तेव्हा दीपक म्हणतो, मी कधीच पोचलो आहे आणि ताबासुद्धा घेतला आहे. वसू आत्या म्हणते, की कुणाला कळता कामा नये की आपण दोघेजणं एक टीम आहोत ते. पण एक गोष्ट लक्षात ठेव तू दीपक, हे बघ, तुला जे काम सांगितलं आहे ना, तुला अगदी तेच करायचं आहे आणि मग तुला तुझी नंदिनी मिळेल आणि माझ्या रम्याला तिचा पार्थ. कळलं ना? तेव्हा इकडे दीपक बरोबर त्याचा मित्र सँडीसुद्धा आलेला असतो. तेव्हा वसू म्हणते, की हा सँडी कोण आहे? दीपक म्हणतो, की माझा साथीदार आहे. ह्या प्लॅनमध्ये तो आपली साथ देणार आहे. तेव्हा वसू म्हणते, ठीक आहे, पण दोघेजण एकत्र उभे राहू नका. त्याला नीट समजावून सांग.
कुणालाही तुमच्यावरती किंवा माझ्यावरती संशय येता कामा नये. आपल्याला जे काही करायचं आहे शांतपणे करायचं आहे आणि हे लग्न मोडायचं आहे. कळलं का दीपक? तेव्हा दीपक म्हणतो, हो मला सगळं काही कळलं आहे. तर प्रेक्षकांनो, वसू आत्याने आता रागाने जे तिला करता आलं नाही ते तिला गोड गोड बोलून करायचं आहे. गोड गोड बोलून तिला हे लग्न मोडायचं आहे आणि त्यासाठी तिने दीपकला, म्हणजे नंदिनी ज्या मुलाला आवडते, तिच्या आश्रमामध्ये जो मुलगा काम करत होता त्या मुलाबरोबर तिने आता प्लॅनिंग केलेलं असतं हे लग्न मोडायचं. त्याचबरोबर इथे वसू आत्या काही सुधारायला अजिबातच तयार नसते. तर प्रेक्षकांनो, सागर आणि मुक्ता दोघेजण इथे आलेले असतात नंदिनी आणि पार्थ या दोघांना जरा एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी. कारण का, हे दोघेजण एकमेकांना आवडत तर असतात पण एकमेकांबरोबर बोलायला काही तयार नसतात. तर इथे नंदिनीपेक्षा पार्थ खूपच जास्त लाजत असतो आणि त्यामुळे नंदिनीसुद्धा त्याचा वेळ त्याला देत असते. त्याचबरोबर इथे सागर आणि मुक्ता म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या मनातलं एकमेकांना सांगायचं आहे. आता आमचं काम झालं. त्यानंतर दोघे आता एका बाजूला जाऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो की नंदिनी, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे जेव्हापासून तुम्हाला पहिल्यांदा मी बघितलं तेव्हापासूनच एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती आणि तीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. पण आता कसं सांगू ते मला कळत नाही आहे. खूप वेळ झाला असं मला वाटतंय. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे बापरे, हो का? मग एक काम करा, आधी तुम्हीच बोला बाबा. तुम्ही जे काही बोलाल ते मला ऐकायचं आहे. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की काय बोलू, कसं सांगू? आणि इथे सागरने जे फूल दिलेलं असतं ते सुद्धा त्याने मागे असं लपवून ठेवलेलं असतं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, पार्थ खूपच जास्त घाबरलेला असतो. त्याला फक्त नंदिनीला आय लव्ह यू म्हणायचं आहे, ते सुद्धा म्हटलं जात नाही. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की नंदिनी, म्हणजे मला सांगायचं होतं, म्हणजे बोलायचं आहे, आय एवढंच म्हणतो आणि म्हणतो की आय टेल यू समथिंग, असं वेगळंच वाक्य तो मध्ये मध्ये घेत असतो. पण इथे आय लव्ह यू काही म्हणत नसतो. नंदिनीला पार्थच्या मनातलं सगळं काही कळतं. तेव्हा पार्थ म्हणतो की बघा ना, तुमच्या मामांनी लग्नाची तयारी किती जय्यत केली आहे. तुमच्यासकट आमचीसुद्धा सगळी सोय अगदी व्यवस्थितरित्या करून ठेवलेली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का पार्थ, एवढ्या रात्री तुम्हाला हे बोलायचं आहे, म्हणजे माझ्या मामांचं कौतुक करायचं होतं तर तुम्हाला? तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की नंदिनी, नाही, मला एवढंच बोलायचं नाही आहे, अजून महत्त्वाचं पण बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, काय बोलायचं आहे बोला, मी पण ऐकते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की बघा ना, इथे चांदणं किती छान पडलं आहे, हो ना? तुम्हाला खरं सांगू का नंदिनी, चांदण्यांमध्ये मला पोहायला खूप आवडतं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय, चांदण्यांमध्ये तुम्हाला पोहायला आवडतं? आणि ती हसायला लागते. ती म्हणते, नाही पण तुम्ही बरोबर बोलताय. जर चांदण्या असतील ना तर समुद्रामध्ये पोहायला खूप आवडतं, बरोबर ना? चांदण्या असतील तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध प्यायला खूप आवडतं. त्याचबरोबर आमच्या आनंद निवासमध्ये तर आम्ही कुठेतरी छान अशी पिकनिक काढतो. आम्ही सगळेजण फिरायला जातो. आम्हीसुद्धा अशा गोष्टी चांदण्यांमध्ये केलेल्या आहेत. तेव्हा इकडे नंदिनी हसायला लागते. पार्थ म्हणतो, तुम्ही हसताय काय? तेव्हा नंदिनी म्हणते, पार्थ हसू नाही तर काय करू? अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? तेव्हा इथे पार्थ म्हणतो की याआधी मी असं कधी बोललेलो नाही आहे ना, म्हणून मला कळत नाही आहे. माझी जीभ आहे ना, ती आता बंद पडल्यासारखी वाटते. माझ्या जीभला असा ब्रेक लागल्यासारखा वाटतोय. काहीच बोलता येत नाही आहे मला. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, पार्थ, आता ह्या 2 बोटांपैकी एक बोट पकडा. तेव्हा तो म्हणतो, का पण कशासाठी? नंदिनी म्हणते, आता याला पण आता घाबरायची गरज नाही आहे. एवढं पण तुम्ही आता विचार करू नका. या 2 बोटांपैकी एक बोट कुठलं तरी माझं पकडा. तेव्हा इथे पार्थ आता एक बोट पकडतो. तो म्हणतो, काय होतं? नंदिनी म्हणते, हे बघा, हे 2 बोटं होते ना, पहिलं बोट होतं ते तुम्ही माझ्याशी बोलायचं, जे काही सांगायचं आहे ते आधी तुम्ही सांगायचं. आणि दुसरं बोट असं होतं की मी तुम्हाला माझ्या मनातलं आधी सांगणार. पण तुम्ही तर पहिलं बोट पकडलं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते आधी तुम्ही मला सांगितलं पाहिजे. तेव्हा आता तुम्हीच सांगा. तेव्हा पार्थ म्हणत असतो की मीच सांगितलं पाहिजे का? तेव्हा तो म्हणतो की मला माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि खूप दिवसांपासून ती सांगायची आहे. ज्या क्षणी तुम्हाला बघितले ना तेव्हापासून माझ्या मनामध्ये ती गोष्ट आहे, पण मला बोलताच येत नाही आहे. तेव्हा इकडे आता सागर आणि मुक्ता दोघेजण वाट बघत असतात की कधी हे दोघेजण एकमेकांना साधा आय लव्ह यू तरी म्हणतील, नाहीतर दुसरं तरी काय. त्यानंतरला इकडे आता मुक्ता म्हणत असते की सागर, यातलं एक बोट पकडा बरं. तेव्हा सागर म्हणतो, का,
मुक्ता म्हणते पकडा ना. तेव्हा सागर त्यातलं एक बोट पकडतो. तेव्हा सागर म्हणतो काय झालं. तेव्हा मुक्ता म्हणते की आता तिकडे बघा. कारण मुक्ताला असं वाटतं की कदाचित नंदिनी आधी बोलू शकते. सागर म्हणतो नाही तुम्हाला काय वाटतं. मुक्ता आधी पार्थ बोलेल की नंदिनी बोलेल. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की माझी मैत्रीणच बोलेल, माझी पेशंट बोलू शकते. तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मला असं वाटतं की पार्थच बोलणार त्याच्या मनातलं. तेव्हा इकडे दोघेही आतुरतेने वाट बघत असतात. नंदिनी म्हणत असते की पार्थ म्हणजे मुलं इतकी लाजताना क्यूट दिसतात हे तर मी पहिल्यांदाच बघते. मला माहीतच नव्हतं की मुलंही लाजताना क्यूट दिसतात. तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही थांबा, जास्त काही बोलू नका, नाहीतर मी इथेच विरघळून जाईन. तेव्हा इकडे नंदिनी आता हसत असल्याने म्हणते पार्थ तुम्ही बोलताय ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो तुम्हाला काय बोलायचं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते मला काय बोलायचं हे तुम्हाला कळलं नाही आहे का अजून. पण मला बरोबर माहिती आहे की मला काय काय बोलायचं आहे आणि मला कधीपासून ती गोष्ट बोलायची आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय बोलायचं आहे ना पार्थ, हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा ते माझ्यापर्यंत कधीच पोचले. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते पार्थ ज्या वेळेला आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हाच तुम्ही एक माणूस म्हणून मला खूप आवडला होतात. आणि त्याच्यानंतरला तुम्ही जे अरेंजमेंट केलं होतं ना हॉटेलमध्ये, म्हणजे केक असू दे किंवा तो बुके तुम्ही माझ्यासाठी आणला होतात आणि तो वायलन प्लेयर तो सुद्धा तुम्ही माझ्यासाठी आणला होता. तेव्हा तुमच्या मनातलं मला तिथे सगळं काही कळलं होतं जे तुम्हाला मला सांगायचं होतं. आणि आतासुद्धा ते मला सगळं माहिती आहे. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो खरंच ना. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते हो तुम्ही जरी नाही बोललात ना तरीसुद्धा मला सगळं कळतं आहे. पण मला असं वाटलं होतं की तुम्ही हे माझ्याशी सगळं बोलाल. जे तुम्ही कृतीतून दाखवलं ते मला तुमच्याकडून ऐकायचं होतं पार्थ. तेव्हा पार्थ म्हणत असतो नंदिनी खरंच सांगू का. आणि आता इथे जेन्युअनली आता तो मनापासून तिला हे सगळं बोलणार असतो आय लव्ह यू वगैरे, पण त्याला बोललं जात नसतं. पण तरीसुद्धा तो हिंमत करतो प्रेक्षकांनो. पहिल्यांदा एका मुलीसमोर ही गोष्ट बोलणं आणि ती सुद्धा आपली होणारी बायको आहे. हल्ली गर्लफ्रेंडसमोर मुलं पटकन बोलूनही जातात. पण इथे नंदिनी पार्थची होणारी बायको आहे त्याच्यामुळे तो फूल तिला देतो आणि म्हणतो आय लाईक यू नंदिनी, आय लाईक यू व्हेरी मच. तुम्ही मला खूपच जास्त आवडता. तेव्हा इकडे नंदिनी ते फूल घेते आणि म्हणते मी टू पार्थ, तुम्हीही मला खूप जास्त आवडता. असं म्हणाल्यानंतर पार्थ आणि नंदिनी दोघेही आता खूपच जास्त लाजत असतात. तर त्या दोघांनी निदान एकमेकांना आय लाईक यू तरी म्हटलेलं असतं. त्यामुळे इथे आता मुक्ता आणि सागर दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. किमान त्या दोघांमुळे पार्थ आणि नंदिनी एकमेकांना लग्नाच्या आधी एवढं तरी म्हटलेले असतात की आय लाईक यू, की आपण दोघे एकमेकांना निदान आवडतो म्हणूनच आपण दोघेजण एकत्र आहोत आणि आपण दोघेही मनापासून एकत्र येऊन हे लग्न करतोय. त्याच्यामुळे इथे आता अरेंज मॅरेज असलं तरीसुद्धा निदान एकमेकांना हे कळलं पाहिजे की जरी आपल्या घरच्या लोकांनी हे लग्न ठरवलं असलं तरी आपली पसंतीसुद्धा महत्त्वाची असते. निदान आपण एकमेकांना आवडून हे लग्न केलं तर ते चांगलं आणि व्यवस्थितरित्या होऊ शकतं. अशा पद्धतीने इथे आता पार्थने आणि नंदिनीने एकमेकांना सांगितलेलं असतं की तुम्हीही मला आवडता. त्याच्यानंतर पार्थ म्हणतो की तूही मला आवडतेस. आणि त्याच्यानंतरला इथे सागर आणि मुक्ता दोघेजण येतात आणि म्हणतात की ठीक आहे तुम्ही निदान दोघांनी एकत्र आलात, एकत्र एकमेकांना सांगितलं आय लाईक यू तरी पण ठीक आहे. आणि प्रेमाचं काय, लग्नानंतर होईलच की प्रेम. तेव्हा इकडे आता मुक्ता आणि सागर दोघेजण ज्या कामासाठी आलेले असतात एकत्र आणण्यासाठी नंदिनी आणि पार्थ यांना, ते काम त्यांनी केलेलं असतं. लग्नानंतर प्रेम होईलच आणि आय लाईक यूपर्यंत ज्या गोष्टी त्यांनी पोहोचवलेल्या असतात त्यामुळे इथे पार्थ आणि नंदिनी दोघेजण मनाने अजूनच इथे आपल्याला जवळ आलेले दिसतात प्रेक्षकांनो. आणि इथे दोघेजण सागर आणि मुक्ता नंदिनी पार्थसाठी टाळ्या वाजवतात, त्यांना शुभेच्छासुद्धा देतात. तर इकडे दोघेही एकमेकांना आता प्रेमाने बघत असतात, लाजत असतात आणि मनामध्ये खुश झालेले असतात. तर इकडे आता सागर आणि मुक्तासुद्धा एकमेकांकडे बघून खुश होतात की त्या दोघांनी नंदिनी आणि पार्थला किमान एकमेकांबरोबर बोलायला तरी लावलेलं असतं. त्यांचं येण्याचं जे कारण असतं
नंदिनी आणि पार्थ यांना एकमेकांना आय लव्ह यू म्हणायला लावायचं असतं, पण इथे प्रेक्षकांनो निदान ते दोघेजण एकमेकांना आय लव्ह यू जरी म्हटले नसतील तरीसुद्धा ते आय लाईक यू असं बोललेले असतात. आणि प्रेमाचं काय, नंदिनी म्हणते लग्नानंतर होईलच की प्रेम, असं नंदिनीसुद्धा पार्थला म्हणालेली असते. कदाचित तिला पार्थकडून ही अपेक्षा होती की पार्थ तिला आय लव्ह यू म्हणतील, पण पार्थला ते बोललं जात नाही. नाहीतर इथे जर पार्थ तिला आय लव्ह यू म्हटला असता तर कदाचित नंदिनीसुद्धा पार्थच्या आय लव्ह यूला तिने तसंच उत्तर दिलं असतं, पण इथे पार्थने हिंमत केलेली नसते. तेव्हा नंदिनीने सुद्धा घाई न करता त्याला वेळ हा दिलेला असतो आणि आय लाईक यूला तीसुद्धा होकार देते. आणि प्रेमाचं काय म्हणते, लग्नानंतर होईलच की. पण इथे आता सागर आणि मुक्तामुळे नंदिनी आणि पार्थ दोघेजण एकत्र येऊन खूप छान पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. तर प्रेक्षकांनो इथे आता मेहंदीचा कार्यक्रम असतो. सगळ्याजणी मेहंदी काढण्यासाठी बसलेले असतात. त्याच्यानंतरला दीपकला इथे जबाबदारी दिलेली असते, काहीतरी कांड करायचा असतो. तेव्हा दीपक हातामध्ये ज्यूसचे ग्लास घेऊन फिरत असतो. दाढी मिशी लावलेली असते जेणेकरून त्याला नंदिनीने ओळखू नये म्हणून. त्याचबरोबर इथे मामी नंदिनीला घेऊन आलेली असते. शारदा आपल्या मुलीला बघून खूपच जास्त खुश होते. तर इथे दीपक उभा राहून नंदिनीकडेच बघत असतो. त्यामुळे इथे नंदिनीला काही तो ओळखू येत नाही. ती त्याच्याकडे साधं बघतसुद्धा नाही. तर इथे नंदिनी इतकी सुंदर दिसत असते की तिची आई तिची दृष्टच काढते. त्यानंतरला इथे आता मानिनी म्हणत असते, नंदिनी अगं किती सुंदर दिसतेस तू, माझीच बाई दृष्ट नको तुला लागायला. तेव्हा इथे वसू आत्या आपलं नाटक करत म्हणते की ती डोळ्यातलं काजळ काढते आणि नंदिनीला लावते आणि म्हणते की आता नंदिनीला कुणाचीच दृष्ट लागणार नाही. तेव्हा इकडे आता नंदिनी मानिनीचा, वसूचा, शारदाचा आशीर्वाद घेते मेहंदी काढण्याच्या आधी. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते की तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या. त्यानंतरला मानिनी म्हणते ठीक आहे गं, सगळ्यांचा आशीर्वाद घेतलास, आता मेहंदी काढायला बस बरं, ती कधीपासून तुझी वाट बघते. तेव्हा नंदिनी मेहंदी काढायला बसल्यानंतर मेहंदीवाली मेहंदी काढणार तेवढ्यातच रम्या येते आणि तिच्या हातातून कोण हिसकावून घेते. तेव्हा इकडे नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. तिला वाटतं असं काय, रम्या तर म्हणाली की ती सुधारले म्हणून. मग जर रम्या इतकी सुधारले, इतकी चांगली झाले, माझं आणि पार्थचं लग्न तिने ॲक्सेप्ट केलं आहे, तर मग तिने असं का करावं. त्यानंतरला जीवा म्हणत असतो की थांब ना गं, किती सुंदर दिसतेस तू काव्या, तुला माहिती आहे का. काव्या म्हणते थँक्यू. तेव्हा जीवा म्हणत असतो पण तुझं माझ्याकडे लक्षच नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते हो का. तेव्हा जीवा म्हणत असतो बघ ना काव्या, सगळेजण इथे मुली आहे ना मेहंदी काढतायत, मग तू मेहंदी काढणार आहेस की नाही तुझ्या हातावरती. काव्या म्हणते काढणार आहे ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो सगळ्या मुली आहेत ना आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं हातावरती नाव लिहितात, तू लिहिणार आहेस की नाही माझं नाव. तेव्हा इकडे काव्या म्हणते हो लिहिते ना तुझं नाव माझ्या हातावरती. आणि मग ते रंगल्यावरती मी सगळ्यांना काय सांगू मी कुणाचं नाव माझ्या हातावरती लिहिलं आहे. तेव्हा इकडे जीवा म्हणतो तू आता असं करणार आहेस का. हे बघ बायको, तू आता चुकीचं वागतेस हा, मला तुझ्याकडून हे अपेक्षित नाही आहे. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो बरं ठीक आहे. काव्या म्हणते मी जाते, मला खूप कामं आहेत. तेव्हा तो तिला फ्लाइंग किस देत असतो. तेव्हा इकडे काव्या पुन्हा असा हात करते आणि त्याचं फ्लाइंग किस आपल्यापर्यंत येऊ देत नाही. तेव्हा जीवा म्हणतो की ठीक आहे आणि तो फ्लाइंग किस घेतो आणि ते कितवं फ्लाइंग किस आहे तो आकडा बोलत तिथून निघून जातो. पण जेव्हा काव्य आणि जीवा दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात, एकमेकांशी प्रेमाच्या गोष्टी करत असतात, तेव्हा ही पिहू तिथे तडमडते. पिहू परत त्या दोघांना एकत्र बघते. त्यानंतरला प्रेक्षकांना ह्या पिहूचं एक कळत नाही आहे, रम्याच्या बाबतीतसुद्धा तिनेच माती खाल्लेली असते. आणि इकडे आता तिने जीवा आणि काव्यालासुद्धा एकत्र बोलताना बघितलेलं असतं. नको तिथे बरोबर तडमलायला ती जात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रम्या म्हणत असते की माझ्या नंदिनीच्या हातावरती तर मेहंदी मीच काढणार, बरोबर की नाही. एवढी महत्त्वाची मेहंदी आहे, मी तुझ्या हातावरती काढल्याशिवाय राहणार आहे का. तेव्हा इकडे आता रम्या खूप छान पद्धतीने इथे नंदिनीच्या हातावरती सुंदर आणि सुबक अशी मेहंदी काढत असते आणि ती नंदिनीलासुद्धा खूपच जास्त आवडते प्रेक्षकांनो. आणि त्यामुळे नंदिनीला असं वाटतं की रम्या खूपच जास्त सुधारली आहे, खरोखर सुधारली, आणि म्हणूनच ती माझ्या हातावरती प्रेमाने मेहंदी काढते आणि नंदिनी तिच्याकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता मुहूर्तमेढ जी रोवलेली असते ती दीपक जाता जाता मुद्दामून पाडतो. तेव्हा इकडे फोनवरती बोलत असताना पार्थचं लक्ष तिच्याकडे जातं आणि पार्थ धावत पळत तिला पकडायला येतो आणि पार्थसुद्धा पकडतो. त्याचबरोबर तिथे ऋषिकेशसुद्धा आलेला असतो आणि तोसुद्धा ती मुहूर्तमेढ पकडतो, तिला पडू देत नाही. त्यानंतरला दोघेही एकमेकांकडे बघत असतात. त्याचबरोबर जेव्हा इथे रम्या नंदिनीला मेहंदी काढत असते तेव्हा इथे आता जानकीचा धक्का त्या रम्याला लागतो आणि इथे फक्त पी तिच्या हातावरती उमटलेला असतो आणि तेवढ्यातच इथे आता रम्या म्हणत असते, अहो काय करताय, आता अपशकून झाला असता ना. तेव्हा जानकी म्हणत असते की काही अपशकून वगैरे होणार नाही आहे, माझ्या नंदिनीच्या हातावरती शकुनाचीच मेहंदी लागणार, असं इथे जानकी आता नंदिनीकडे बघून म्हणत असते. तर इकडे आता रम्या ही जानकीकडे बघून खूपच जास्त रागवते, कारण ती योग्य वेळेवरती येऊन तिने तिची मेहंदी अगदी व्यवस्थित केलेली असते. जानकीला तिथे बघून इथे नंदिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो.